साई सकळांचे जीवन, साई सकळांचा जीव प्राण, साई वीण ग्रामवासी जन, ही नदीन जाहले. देह पडता निचेष्टित, जाहला एकची आकांत, आबाल वृद्ध चिंताक्रांत, जाहला प्राणांत समजता. न ज्वरादी लौकिकी बाधा, पाठीस लागती प्रपंचबद्धा, योगियांच्या वाटे कदा अमर्यादा न करीती. चेतवोनिया निज तेजाते, संत दाहिती निज देहाते, तोच की प्रकार निज हाते, बाबा करीते जाहले. न भावे ते होऊन गेले, महाराज सायुज्ये समरसले, जन अत्यंत हिरमुसले, उसमुसले मनात. बरे होते नसतो गेलो, अंतसमयीच्या भेटीस मुकलो, असतो काही उपयोगा आलो, भुली भरलो प्रसंगी. ऐशा नानाविध विचारांनी खिन्न झाला जो तो मनी, बाबांच्या काय अंतःकरणी असेल ते कोणी जाणावे. नाही घरघर नाही श्वास, नाही खासी नाही कास, नाही जीवाची कासावीस, केले उल्हासे प्रयाण. आता कैचे साई दर्शन, कैचे साई पद संवाहन, कैचे साई चरण क्षाळन, तीर्थप्राशन ते कैचे. तरी मग ते भक्त प्रेमळ, आली पाहोनी अंतवेळ, दूर केले का असता जवळ, तयास तळमळ लाविली का. सर्वची जीवाची भक्त मंडळी, पाहोनी जवळी अंतकाळी, समये बाबांचे प्रेमास उसळी, अंतकाळी येती की. पावावया सायुज्य सदन, आडवे येते प्रेमबंधन, वेळी न करिता तयांचे छेदन, मन निर्वासन कैसेनी. ऐसेन घडता देह पडला, सवेच चढला जीव धडधडला, तात्काळ नवा संसार जडला, बाजार उघडला वासनेचा. टाळावया हा प्रकार, साधू संत दक्ष निरंतर, बाबांच्याही मनाचा निर्धार, लोकव्यवहार रक्षावा. अंतकाळी हीच सावधता, शांतता आणि एकांतता, ध्येयमूर्ती यावी चित्ता, विक्षेपता विरहित. अंते मती सा गतीही, हे तो प्रसिद्ध सर्व जाणती, भगवत भक्त स्वये आचरती, लोकसंग्रह रीती हे. अवकाश 14 दिवस राहिला, काळ बाबांचा जवळ आला, म्हणून बाबांनी वझे योजिला, वाचावयाला रामविजय. मशिदीत वझे बैसले, पोथी पारायण सुरू झाले, बाबा श्रवण करू लागले, दिवस गेले की 8.